जसं तुम्हाला जी लोक सोडून गेली आहेत यापूर्वी 2 गट झाल्यानंतर तुमच्याबरोबरची लोक काही सोडून गेली अजिबात परत घेणार नाही. तुम्ही सर्वाधिक जागा लढवण्यामध्ये यशस्वी झाला स्वतःकडे घेण्यात आली, पण तरी सुद्धा तुमच्यापेक्षा तुमच्या मित्रपक्षाचा परफॉर्मन्स आधी सगळ्यात चांगला राहिला. सांगू का एक जुनं गाणं आहे, तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही, पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार. माणिक वर्माजींचं गाणं आहे, पारिजात फुलेला माझ्या दारी फुले का पडती शेजारी. पण तरी देखील आम्ही पारिजातला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही. जरा परत सांगा ना. तो उद्धव जी ने साफ कर दिया कि जो लोग छोड़कर गए हैं उनको वापस नहीं लेंगे, लेकिन आपके लोग भी छोड़ के गए, आपके भतीजे गए, अब जो हार गए हैं उनमें खलबली मची है, तो आएंगे तो क्या आप साथ में लेंगे या कि नहीं लेंगे? सवाल ही फायदा नाही होता. बघा याच्यामध्ये एक सॉरी पवार साहब एकच मिनिट नहीं एक ही मिनट. ये जो बातें है ना, मैंने तो बात साफ कर दी, लेकिन आपको याद है कुछ महीने पहले अमित शाह जी गए थे बिहार में और उन्होंने कहा था नीतीश कुमार के लिए भाजपा के दरवाजे हमेशा के लिए बंद है, चंद्रबाबू जी के लिए भी बंद है. या संबंधी साधारणतः असा विचार काही वेगळा नाही. जातीवर आधारित जनगणना या देशात होण्याची आवश्यकता आणि त्याबद्दल सर्वसाधारणपणे आम्हा सगळ्यांचे ते कौतुक आहे. अमोल कीर्तिकरची जी जागा 48 मताने जो पराभव शिवसेनेचा झाला आहे तो शिवसेना मानत नाही. या प्रकरणामध्ये रवींद्र वायकर यांच्या मेमऱ्यांवर गुन्हा दाखल झाला की त्या ठिकाणी मोबाईल वापरण्यात आला. याचा अर्थ त्या ठिकाणी मोठी गडबड झाली असं तुम्ही मानतात? मानत नसतो तर कोर्टात का जाऊ? आम्ही कोर्टात जातो आणि खात्री आहे आम्हाला की तिथे जे काय घडवण्यात आलेलं आहे, घडलेलं नाही मिळण्यात, घडवण्यात आलेलं आहे हा बोगसपणा कोर्टामध्ये सिद्ध होईल. बघू ना, मी आता सगळी माहिती घेतली असं समजू नका, कारण मी वकिलांशी वगैरे सगळ्या तिथल्या लोकांची चर्चा सुरू आहे. रोज मला जेवढी पाहिजे तेवढी आवश्यक माहिती मी घेत असतो, पण आम्ही कोर्टामध्ये जातो आहोत आणि मला खात्री आहे की यातला गडबड घोटाळा हा आम्ही बाहेर काढू. त्याच पद्धतीने देशात सुद्धा काही ठिकाणी अशाच पद्धतीने निवडणूक निकाल लावून घेण्यात आले असं कानावर आलंय, तिथली सुद्धा लोक कोर्टात जात आहेत. आता ठीक आहे.